अव अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 10 जुलै 2025 वार गुरुवार आणि त्या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आणि आपल्या स्वामी महाराजांना गुरुपद कसे द्यावे हेच या तुम्हाला व्हिडिओमधून सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका. खूप छान अशी माहिती तुम्हाला मी देणार आहे व्हिडिओमध्ये. 10 जुलै 2025 वार गुरुवार आणि त्याच दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि हाच वार आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार आहे. 10 जुलैला पहाटे 1:56 पौर्णिमा तिथे सुरू होत आहे आणि 11 जुलैला पहाटे 2 वाजता पौर्णिमा संपत आहे. तरी 10 तारखेला आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि कोणत्या प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे तेच मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर मुहूर्तावर गुरुपौर्णिमा साजरी करायची असेल तर मी तुम्हाला 2-3 मुहूर्त देते. जर तुम्हाला त्या मुहूर्तावरती म्हणजे पूजा पाठ करायला जमणार नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. गुरुवारी पहाटे 4:10 ब्रह्ममुहूर्त सुरू होतो. तो 4:50 आहे. त्यावेळी जर सकाळी तुम्ही पूजा केली तर ती खरंच खूप छान मानली जाते आणि छान वाटतं सकाळी पूजा केल्यानंतर, कारण तो ब्रह्ममुहूर्त असतो. तेव्हा जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही अजून दुसरा मुहूर्त सांगते. 11:50 ते 12:54 मुहूर्त आहे. तेव्हा पण तुम्ही पूजा करू शकता. तेव्हा पण तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही दुपारचा मुहूर्त आहे. दुपारी 12:54 ते 3:40 आहे. तेव्हा पण पूजा करा. काही लोक बाहेर जातील, काहींचे लहान मुलं असतात का पूजा करायला देणार नाहीत किंवा वर्किंग वुमन असतील, त्यांना पण टाईम भेटत नसेल पूजा करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी पण संध्याकाळचा एक मुहूर्त आहे. तो असा आहे की 7:21 ते 7:41 ह्या वेळेत पण तुम्ही पूजा करू शकता. जर तुम्हाला या मुहूर्तामध्ये कोणताच एक टाईम म्हणजे जमत नसेल पूजा करण्यासाठी तर तुम्ही दिवसभरात कधीही पूजा करू शकता. रात्री म्हणजे सकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही पूजा केली तरी चालते. तुम्ही केव्हा पण महाराजांना आपले गुरुपद देऊ शकता, पण द्या. गुरुपौर्णिमा आहे आणि वर्षातून एकच दिवस असा येतो की आपल्याला आपल्या गुरु बनवायचा असतो आणि त्या दिवशी तुम्ही महाराजांना गुरुपद द्या. तुम्ही म्हणजे महाराजांचे भक्त व्हा, महाराजांचे तुम्ही शिष्य व्हा, हेच तुम्हाला मी सांगते आज. कारण एकदा शिष्य बनून बघा महाराजांचे, तुमच्या लाईफमध्ये किती फरक पडतो. आयुष्य तुमचं एकदम सुंदरमय होऊन जातं. तुम्हाला कोणतेच संकट दुःख येणार नाही आहेत, कारण की हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. मी तुम्हाला आता गुरुपौर्णिमेला पूजा कशी करायची ते सांगते. तुमच्याकडे जर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्याचा तुम्ही अभिषेक करा. एकदा पाण्याने करा, एकदा पंचामृतने करा अभिषेक आणि त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करा. तुमच्याकडे जर फोटो असेल तर त्याचा फोटोचा अभिषेक करता येत नाही. फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. फोटो पण आणि मूर्ती पण असेल तर दोन्ही मी पूजेला लावा. मंदिरमध्ये आपल्या असतात काहींच्या की फोटो पण असतो आणि मूर्ती पण असते. माझ्याकडे असं नाही आहे, माझ्याकडे मूर्ती नाही आहे, माझ्याकडे फोटो आहे. मी फोटोच करते फोटोचंच पूजन करते. आणि त्यानंतर तुम्ही 2 दिवे लावा, एक तुपाचा आणि एक तेलाचा, असे 2 दिवे लावा. आणि त्यानंतर हळद कुंकू, फुलं, अगरबत्ती त्याच्याशी पूजा करा. आणि नैवेद्यामध्ये त्या दिवशी तुम्ही जर पुरणपोळी बनवला तर ते खूपच चांगलं आहे, कारण स्वामी महाराजांना खूप पुरणपोळी आवडते आणि त्या दिवशी आपल्याला आपल्या गुरुची सेवा करायची आहे आणि त्याची पुरणपोळी केली तर खूप चांगलं होऊन जाईल. पण जर तुम्हाला टाईम भेटत नसेल तर तुम्ही साखर जर ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, किंवा बेसनचा लाडू, शिरा, खीर किंवा साधा सिंपल जर तुम्ही घरी बनवला वरण भात जरी ठेवला नैवेद्याला तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही ठेवू शकता. कारण स्वामी महाराज सेवेचे भुकेले आहेत, भक्तीचे भुकेले आहेत आणि तुम्ही त्यांची मनोभावे सेवा करा. ते तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही आहेत. पण जे काही करणार ते तुम्ही पूर्ण अंतःकरणातून मनापासून करा. की जे तुम्ही काही कोणती पूजा करणार किंवा जे मांडणी करणार, जे काही करणार ते पूर्णपणे मनापासून करा. तुम्हाला जर नैवेद्य बनवता आला नसेल, तेवढा तुमचा टाईम नसेल तर तुम्ही बाहेरून काही आणू नका. तुम्ही जरी खडी साखर जरी ठेवलं स्वामींच्या पुढे तरी चालले, पण विकत असं कोणताही नैवेद्य आणू नका. त्यानंतर तुम्ही आरती करा. स्वामींची आरती आहेत, 2-3 आरती आहेत, अशा तुम्हाला तुमची कोणती वाटते ती करा. सगळ्या केल्या तरी चांगल्या आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्ही श्री स्वामी चरित्र पूर्ण ग्रंथ वाचला तरी चालेल. वाचलं तर खूपच चांगलं होईल. तुम्हाला जर टाईम असेल तर वाचू शकता, नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ नावाचा जपमाळ करा आणि तारक मंत्र 11 वेळा आणि जपमाळ 11 वेळा, असं तुम्ही ह्या 3 करा. जर तुम्हाला जर टाईम भेटत असेल तर. सगळ्या काय तर चांगलं सोन्याहून पिवळं आहे, पण जर काहींना टाईम भेटत नसेल तर त्यातली एक तरी कोणतरी सेवा करा. आणि त्यानंतर तुम्हाला 11वा आणि 18वा अध्याय गुरुचरित्रामधला वाचायचा आहे. कोणता? 14वा आणि 18वा अध्याय गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. त्या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करा रोज वाचण्याचा. बघा तुमच्या लाईफमध्ये किती फरक पडतो.
पण त्या दिवशीपासून चालू करा. आणि तुम्हाला जर हा भेटत नसेल तर तुम्ही तो ऑनलाईन घेऊ शकता. ऑनलाईन PDF आहे आणि त्यामधून तुम्ही वाचू शकता. आणि त्याला काही जास्त वेळ लागणार नाही, एक 10 ते 15 मिनिटं लागतील. तुमच्याकडे अजून जर स्वामी महाराजांचे कोणते ग्रंथ असतील किंवा गजानन महाराजांचे म्हणा किंवा तुमचे अजून कोणते जे गुरु आहेत त्यांचे कोणते ग्रंथ असेल त्यांची पण त्या दिवशी तुम्ही पूजा करा. आता आपण पाहूया सेवा कोणती करायची. तारक मंत्राची सेवा करा. श्री स्वामी समर्थ जप करा आणि सारामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत याची तुम्ही सेवा करा. 14व्या अध्यायाचं पठण केल्याने जे तुमचे संकट येतात तुमच्या लाईफमध्ये त्यातून तुम्हाला स्वामी महाराज अलगद बाहेर काढतात आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतो त्या 14व्या अध्यायामुळे. आणि त्यानंतर एक अध्याय आहे तो म्हणजे 18वा अध्याय. तुमचं जर कर्ज वाढत असेल, पैसा घरात टिकत नसेल, बिझनेस होत नसेल तर तुम्ही 14वा अध्याय वाचा, रोज वाचा. तुमचं बघा खरंच तुमच्या लाईफमध्ये खरंच खूप फरक पडेल. गुरुचरित्राचा 14वा अध्याय जो धनप्राप्तीसाठी आहे, लक्ष्मीप्राप्तीसाठी आहे. आणि हे दोन्ही अध्याय खरोखरच खूप चांगले आहेत. तुम्ही एकदा त्या दोन्ही अध्यायांचं रोज वाचन करा आणि त्या दिवशी पण संकल्प करा की मी हे 2 अध्याय रोज वाचेल म्हणून. आणि तुम्हाला जर संकल्प करू नका, कारण जर तुम्हाला होत नसेल तर उगाच संकल्प करायला काहीच अर्थ नाही. जर तुम्हाला होणार असेल की रोज वाचन होणार असेल त्या अध्यायाचा तुम्ही संकल्प करा, नक्की संकल्प करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं आहे, गुरुमान द्यायचा आहे, गुरु बनवायचे आहे. स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे, पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खरंच खूप कठीण आहे. आमच्याकडून स्वामी महाराज आपली सेवा करून घेतात. आपण कितीही जर पूजा करत असलो, किती जपमाळ करत असलो तर आपलं लक्ष लागत नसतं. पण जर स्वामींना वाटत असेल की आमच्याकडून सेवा करून घ्यायची तर खरोखरच आपलं लक्ष लागतं आणि आपली इच्छा पण होते करायची. आणि एक दिवस जर आपण पूजा नाही केली तर आपलं खूप मन खात राहतं की पूजा केली असतं बरं झालं असतं, का केली नाही असं. गुरुपद देताना आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. बसताना खाली असं जमिनीमध्ये बसू नका, आसन घेऊन बसा किंवा चटई जे काही असेल सतरंजी वगैरे ते घेऊन बसा. तिथं दिवा लावलेला असावा, कारण आपण जे कोणतेही कार्य करतो किंवा कोणताही संकल्प करतो तो जेव्हा दिवा लागला असतो तो अग्नीच्या साक्षीमध्ये जे कार्य आपण करतो ते सिद्ध होत असतं. म्हणून दिवा चालू असावा. आपल्या हातामध्ये एक नारळ घ्यायचा आहे, खडीसाखर, एक फूल, गुलाबचं फूल असेल तर चांगलं, चाफ्याचं फूल असेल तर पण चांगलं, कोणतंही फूल असेल ते तुम्ही घ्या आणि बोला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुहे नमः. स्वामींना म्हणा, स्वामी तुम्हीच माझे आई वडील आहात, बहीण भाऊ आहात. तुम्ही जे स्वामी महाराजांना काय मानणार आहात म्हणजे वडील, आई भाऊ बहीण कोणी जे आहात की माऊली पाठबळ जे कोणी तुम्ही महाराजांना मानणार आहात ते तुम्ही ते बोला. नारळ हातामध्ये घ्या आणि बोला, स्वामी तुम्हीच माझे आई वडील बहीण भाऊ आहात. महाराज मी अज्ञानी आहे, मला चांगल्याची वाईटाची समज नाही. महाराज मला चांगल्या लोकांची संगत द्या, संगत ही माझ्या आयुष्यभर लाभू दे. वाईट लोकांपासून माझे संरक्षण करा. माझ्या हातून कोणाचेही वाईट होणार नाही अशी सद्बुद्धी द्या. स्वामी महाराज तुमची जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते. आजपासून मी तुमचे शिष्य. तुम्हाला जर स्वामी महाराजांपासून कोणतं नातं जोडायचं असेल, वडील, आई, भाऊ, बहीण किंवा अजून काही, ते तुम्ही बोला. त्यांना बोलायचं ते बोला. अंतःकरणातून तुम्ही जे बोलाल ते सगळे स्वामी महाराज ऐकतात आणि ते तुमचं नातं स्वामी महाराजांसोबत त्या दिवशीपासून जोडलं जाईल. महाराज आजपासून मी माझे गुरुपद हे तुम्हाला मानते आणि तुम्ही माझ्या पाठीशी राहा, माझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहा. माझ्या सुखदुःखात तुम्ही मला साथ द्या. माझ्यावर किंवा माझ्या घरातल्यांच्यावरती कोणतेही संकट आलं तरी तुम्ही आमची साथ द्या. त्यातून अलगद बाहेर काढा मला. आणि ही अशी तुम्ही महाराजांच्याकडे प्रार्थना करा आणि तो नारळ तुम्ही देवघरासमोर ठेवा. आणि जेव्हा तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये किंवा दत्ताच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा तो नारळ घेऊन जा आणि तिथे तो तुम्ही नेऊन ठेवा. त्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि मी जो आता मंत्र सांगते तो तुम्ही बोला. आणि मी हा मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला देणार आहे. तो मंत्र असा असेल, अकाल मृत्यू हरण सर्व व्याधी विनाशन सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकर्म तीर्थजठरे धारण शरणम हे श्रीसादरम असा हा मंत्र आहे. हा मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे. हा तुम्ही मंत्र बोला. त्यानंतर ते पाणी आहे तुम्ही ते प्या. आणि अशा प्रकारे आपण आपले गुरूंना पद स्वामींना दिले आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे स्वामींची सेवा करा, पूजा करा. जे करणार ते मनापासून आणि अंतःकरणातून करा. आणि आज ह्याच्या मी सांगितल्या पलीकडे जर तुम्हाला काय सुचत असेल की करावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.